तर त्यांना असं व्हिडिओचं टायटल टाकलं होतं की खरी आई कोणती नाही, सांभाळणारी आई कोणती आणि जन्म दिलेली आई कोणती. बघूया आता. आणि त्यांची रूम छोटीच आहे ॲक्च्युअलमध्ये. त्यांना आपण पाठीमागची रूम, त्यांची इच्छा होती की मागची रूम जी किचनच्या मागची रूम आहे ना ती द्यायचा विचार चालू होता. काल आपण घर दाखवलं, तुला माहिती आहे ना, बऱ्याचशा कमेंट्स आल्या की कोमलताईची रूम खूप. तुला आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय? कशी झाली ती? हॅप्पी हॅप्पी कर, हॅप्पी हॅप्पी झाली. आता तुला डुमडुमचं भेव वाटतं काय? नाही ना? नमस्कार. नमस्कार. तर सगळेजण कसे आहात? मजेत ना? तर सध्या आम्ही इथं बसलेलो आहे. इकडे परी गाणी बघतीये आणि इकडे रोहिणी बसलेली बघा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही अशी वेगळ्या गावावर बसलो, इथं बसा ना. परी जाऊ बस देत नाही. आई ये इकडे, अलीकडे बस दे तिला. ये अलीकडे बस इथं बाई. बसलेली. तर बघा आम्ही पूर्ण इथं जाऊन बसलोय. तुम्ही म्हणाले की तू घरी काय करायला, तर मी नेमकेच पुण्याहून आलोय आणि मला जायचंय परत दुकानामध्ये. म्हटलं एकदा व्हिडिओ घेऊन जाऊया, कारण की खूप इम्पॉर्टंट विषय आहे की आपल्या विजू भाऊने एक अचानकपणे व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. मला दुसऱ्याकडून माहीत पडलं, कारण की मी व्हिडिओज वगैरे बघत नाहीत. आणि कोमलनं बघितला, आईनं पण बघितला. रोहिणी तू बघितला का? हो. कसा वाटला व्हिडिओ? एवढं काय भारी नाही वाटलं तो. रोहिणीने मला सांगितलं, मला इतकं वाईट वाटलं भैया. तर आईला अक्षरशः त्या गोष्टीवर रडू आलं. तर त्यांना असं नव्हतं बनवायला पाहिजे व्हिडिओ, आईचं असं म्हणणं होतं. आणि आम्ही आतापर्यंत ती गोष्ट त्याच्यामुळेच नाही सांगितली. म्हटलं आत्याला वाईट वाटन किंवा विजू भाऊला वाईट वाटन. त्याचं एवढं तोंड करून आता बसलेली तिथं. गरजच नाही ना त्या गोष्टीची बोलायची, मला तरी पर्सनली वाटतं. आणि काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या पर्सनल असतात, त्या आपण कोणासोबत शेअर नाही केल्या पाहिजे. आमच्या देखील काही गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर नाही करत. आणि काही जे प्रश्नांची उत्तर असते त्याचं आम्ही Q&A घेऊन तुमच्यासोबत शेअर करतो. त्यामुळे मी ती गोष्ट आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर नव्हती केली. पण त्यानं स्वतः अचानकपणे व्हिडिओ टाकला, मला काहीच माहीत नव्हतं. मी ॲक्च्युअलमध्ये पुण्याला गेलेलो होतो. मला तिकडं व्हिडिओ पडल्यानंतर 2 दिवसांना माहीत पडलं. कोमलला पण मला सांगितलं नाही. कोमल तू का बरं सांगितलं नाही मला? मला वाटतं तुम्ही पाहिलं. नाही पाहिलं मी ॲक्च्युअलमध्ये, मला कळलंच नाही ते व्हिडिओचं काय आहे काय नाही. तर त्यांना असं व्हिडिओचं टायटल टाकलं होतं की खरी आई कोणती. नाही, सांभाळणारी आई कोणती आणि जन्म दिलेली आई कोणती. असं बोलला का? हां. ओके. तर म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आता तुम्हाला कसं सांगू ते मला समजत नाही आहे, कारण की ही जीवच रेटत नाही आहे ते सगळं व्हिडिओमध्ये बोलायची. आणि मी व्हिडिओच्यामुळे बोलतो आहे कारण की सगळे फॉलोअर जे आहेत ते खोळंबून गेलेले आहेत ह्या गोष्टीमुळं. त्याच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तेवढी सफिशियंट माहिती तुम्हाला नाही भेटलेली आहे. मग त्यामुळे मला इकडं कमेंट्स खूप चालू होत आहेत की काय विषय आहे ओम दादा, प्लीज आमच्यासोबत शेअर कर. त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो. नाही तर मी तुम्हाला माहिती आहे मला विषयाची कमी नाही आहे. सध्या तरी रोहिणी आमच्या घरात आलेली तेव्हापासून तर माझ्याकडे व्हिडिओची कमी नाही आहे बनवायला. तरी देखील मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करतो. बरं, सर्वात आधी आपण रोहिणी तुला ही गोष्ट माहिती होती विजूभाऊबद्दल? नाही. नव्हती माहीत? व्हिडिओ नव्हता. नाही, व्हिडिओ पाहायच्या आधी माहिती होती का? नाही. बघा, तिला देखील माहीत नव्हती, म्हणजे कोणालाच माहीत नव्हती गोष्ट. ती फक्त आम्हाला नात्याला त्यांच्या घरच्यालाच माहिती होती की विजू जो आहे तो आत्याचा मुलगा नाही आहे, सख्खा मुलगा नाही म्हणता. नाही, सख्खा मुलगा नाही आहे. कारण की आत्याचा प्रॉब्लेम झाला होता ना, आत्याला मूलबाळ नाही आहे, लहान म्हणजे पहिल्यापासूनच नाही आहे. तर आत्याचा विषय सांग जरा. ते विजूभाऊन असा व्हिडिओ बनवला नाही नव्हता ते नाही. आत्याचं मूलबाळ का नाही, कसं होतं वाटतं नाही? नाही, 2 झाले होते पण ते जलमताच गेले. ओके. आणि मग हे लहानपणापासून गेलं होतं. तर हे झाले विजूला अजून 3 भाऊ आहेत, म्हणजे ते 4 भाऊ आहेत सख्खे भाऊ. त्यातला विजू 3 नंबरचा आहे. पहिला मोठ्याचं लग्न झाले, दुसऱ्याच झाले, आता तिसऱ्याच लग्न आहे, चौथ्याचं एक, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 4 जण आहेत. तर विजू भाऊ जो आहे तो 3 नंबरचा आहे. तर आत्यानं असं विचार केला, आत्यानं आणि आमच्या मामानी, मामा म्हणे आपल्याला राहू दे म्हणे आपल्या जवळ. मग ते मामा गेल्यानंतर मग आत्यानं जीव लावला त्याला. हां. तर त्यांना पहिल्यापासून जीव लावला आहे. तर आत्यानं आणि मामानं असा विचार केला होता की आम्ही 3 नंबरचा जो मुलगा आहे तर आम्ही दत्तक घेऊ. त्यामुळे लहानपणापासून त्याला सांभाळत आहे आत्या. आणि ते त्यानं पण ती कमी भासू दिली नाही आत्याला, किंवा आत्यानेही त्या गोष्टी माहिती नाही पडू दिल्या. परंतु मला असं वाटतं की ही गोष्ट इथं बोलायला नव्हती पाहिजे. आणि म्हणजे प्रक्रिया वगैरे दत्तक घेण्याची अजून ती बाकी आहे, ती होईल पुढे चालून, तसा काही विषय नाही आहे. आणि आत्याच्या इकडेच तो लहानपणापासून राहतोय. पण काल सहज त्याची खरी आई जी म्हणजे आई जी आहे ती त्यांच्या घरी आली होती, म्हणजे आजूबाजूलाच राहतात. हां. तर ते सहज घरी आले. त्याच्याकडे व्हिडिओ काही नव्हता. मला तो बोलला व्हिडिओ नव्हता म्हणून मी सहज घेतलाय म्हणे व्हिडिओ. तर तो लगेच व्हिडिओ चालू केला. पण ह्या गोष्टीचा आता मी बोलतोय, इश्यू बनवतोय, आत्याला वाईट वाटू द्या थोडं, कारण की ऑलरेडी ते आत्याला थोडं वाईट वाटलेलं. म्हणलं थोडं अजून शिल्लक वाटायला पाहिजे, एकदाच वाटून द्या, नाही का, परत वाटायला नको. तर आत्याला पण ही गोष्ट जेव्हा तो बोलत होता तेव्हा आत्याचा चेहरा तुम्ही बघायला पाहिजे. तर आत्याला देखील थोडं या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे. चेहरा सगळं उतरला होता. कारण की जर की आत्या दत्तक जर कधी घेतलेला असेल तर ही गोष्ट परत त्यांना
जाणीव करून देणं हे चुकीचं आहे मला तरी वाटतंय. त्यामुळं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता आपण 3 वर्षापासून कनेक्टेड आहेत या कोमल वंसावळे या पेजवर किंवा चॅनलवर. मी आतापर्यंत ती गोष्ट केली का विजय किती वेळा आपल्या चॅनलमध्ये आलेले, मी कधीच कोणाला काहीच कळू दिलेलं नाही आहे किंवा कोणालाच कधी माहिती पडू दिलेलं नाही आहे. आणि माझे म्हणण्यापेक्षा आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे ते सगळे खोळंबून गेले, म्हणून हा व्हिडिओ म्हणतोय. मी आत्ताच नेमके चालू म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊया, कारण की विषय तसा झाला होता ना. आणि राहिला प्रश्न दत्तक घ्यायचा, तर ते काही नाही, ते त्यांचं बघून घेतील. कारण की तिथे जे आहे आत्याला खूप सारे पुतणे आहेत, तर त्यामधून विजय एक आहे, त्याला लहानपणापासून त्याचं शिक्षण वगैरे आत्यानेच केलेलं आहे आणि त्याला ड्युटी वगैरे लागलेली आहे, तर विषयच नाही काही. सध्या तरी आत्याकडेच राहतोय तो. आणि आत्यासोबत पण सध्या कोण नाही आहे. आत्या म्हणजे आमचे जे मामा आहे ना, त्यांना आता वारून किती वर्ष झाले काही 15 वर्ष झाले त्यांना वारून. आणि तेव्हापासून आत्या जी आहे आजीसोबत आणि विजूसोबत राहते. तर विजू तेव्हापासून त्यांच्यासोबत येते आणि पुढे पण त्यांच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे आणि ती माझ्या तोंडातून नाही झाली, मला नव्हतीच करायची ती, ते विजू भाऊनं केली म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळं ठीक आहे, चला जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे, तुम्हाला कळालं, नो प्रॉब्लेम. आणि आता एका महिन्यावर त्याचं लग्न देखील आलेलं आहे, तर लग्नाला जाण्याचा विचार जो आहे तो रोहिणी आणि रामचा आहे. रोहिणी आणि राम कसे जाणार आहेत, काय जाणार आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतील त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कोमल आणि माझा अजून काही फिक्स नाही आहे लग्नाला, कारण की कोमलला ॲक्च्युअलमध्ये 7वा महिना लागणार आहे ना, 6वा का 7वा असा महिना लागणार आहे. हां, तर त्यावेळेस बघू, जर कधी आपली चंद्रगाडी रेडी असेल तर चंद्रगाडीमध्ये जाऊया. आईन दादा देखील जाणार आहे लग्नाला, कारण की ते मामा मामीच असल्यामुळे त्यांना लग्नाला जाणं कंपल्सरी आहे. तर असा काही विषय होता. मला तरी वाटतं की केलंय शेअर, पण जाऊ दे आता, ती गोष्ट पण तुम्ही पचवून घ्या. तुमचे काही अजून प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये विचारत चला, कारण की त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे Q&Aचा. स्पेशली तुम्हाला रोहिणीविषयी काही प्रश्न असेल तर मला विचारा, त्याचे उत्तर लगेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे तुम्हाला हसताना दिसत असेल, तर बरेच लोकांचं म्हणणं होतं की रोहिणीनं रूम खूप छान ठेवलेली तिची, आणि कसंही त्यांची नवीन रूम आहे सध्या, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित ठेवलेली. पुढं माहिती काय होईल तर बघूया आता. आणि त्यांची रूम छोटीच आहे ॲक्च्युअलमध्ये. त्यांना आपण पाठीमागची रूम, त्यांची इच्छा होती की मागची रूम जी किचनच्या मागची रूम आहे ना, ती द्यायचा विचार चालू होता. काल आपण घर दाखवलं, तुला माहिती आहे ना, बऱ्याचशा कमेंट्स आल्या की कोमलताईची रूम खूप मोठी आहे आणि रोहिणीची रूम छोटी आहे. छोटे माणसं नाही, मी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की तिची रूम ॲक्च्युअलमध्ये छोटीच आहे. आणि माझ्या तोंडातून काल काय म्हटलं, हे कोमल इथे उभा आहे. तर ॲक्च्युअलमध्ये काय झालं, काल कोमल तिथे उभी होती, तर मी बोलता बोलून गेले कोमल तिथं उभा आहे. आणि ते बरेचसे लोकांना खटकलं किंवा काय, त्याच्यावर मला कमेंट्स आल्या की उभा नसते, उभी असते. तर ठीक आहे बाबा, बोलता ज्यावेळेस होत असतं थोडंफार. तुला वाटलं काही त्या गोष्टीचं? मला पण नाही वाटलं. मग बाकीचे बघणाऱ्या लोकांना एवढं का बरं हे असते काय, मला काही कळत नाही आहे. बरं ठीक आहे, तुमच्या कामाचा काय विषय? स्वयंपाक गिपाक काय आहे का नाही? 7 वाजले, पण मी बाहेर येऊन मला भूक लागली नाही का आता? मग कधी? कमाले. काय भाजी करताय आज? करा बाबा आता काय. आणि हे बघा, हे कार्टून गाणे पाहिलं. कार्टून हाय कर, कार्टून हाय कर. हो कार्टून, पिलू, परी, आदू, हाय कर बाळा, एकदा हाय कर. एवढं कुठं मोबाईलमध्ये गुंग होते बाबा. हे थोडा मोबाईल द्यावा लागतो थोड्या वेळासाठी, नाहीतर आम्ही मोबाईल पूर्णपणे बंदच केलेला आहे तिला काही मोबाईल वगैरे जास्त काही देत नाही. तर चला, मी तुम्हाला 1-2 मिनिटांतर भेटतो. तुला आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय? कशी झाली ती? हॅप्पी कर. हॅप्पी झाली. आता तुला डुमडुमचं भेव वाटतं काय? नाही ना? हां, इकडे बघ कसं करायचं आहे. डुमडुम गेलं. हां, इकडे तू आता आवाज थोडा कमी करता का तुम्ही? हां, डुमडुम कुठे गेलं? कुठे गेलं डुमडुम? सांग. आवाज कमी करा म्हटलं तुम्हाला मी. इकडे आहे ना, नाही ना, इकडे बाळा, चल सांग, डुमडुम कुठे गेलं? हां, आता परी 1-2 पण शिकलेली. परी 1-2 म्हणून दाखव. 3 4 5 6 7 8 9 10. ये. हां, आणि चिवकाऊचं गाणं पण येतं ना तुला? हां, म्हणून दाखवते का? म्हण बरं, कोणतं गाणं गे? आत्तू आली काय?
अरे बाप रे, 4 दिवसापासून परकी पडलेली होती, आता उठून बसली, जरा खेळू राहिली. आता परीला आम्हाला नर्सरीमध्ये टाकायचं आहे, तुला माहिती आहे का? तुझ्या मागं टॉवेल पडलं, जरा उचलतेस का? आम्हाला पप्पा आताच्या घरी जायचं दोघीला. काय आताच्या घरी? काय ग तुला आताच्या घरी जायचं काय? काय तुला आता इकडे तू इकडे तू आत्याला त्याशी काय म्हटली? आत्या म्हणली काय ग पोरी, तू काय म्हणली? काय ग तू तुझ्या नाकात दोरी. हा कशी नाचत होती तू, कशी नाचत होती? हा भले हसती ते व्हिडिओ बघू बघू. माझ्या आत्याला माहितच नाही हा. कपाळावर कान नाही म्हणून. बरं आहे बाबा, असं आहे तर तुम्हाला माहिती आहे किती त्रास होत होता तिला, कारण की एवढे दिवस आम्ही आमच्या त्याच्यामध्ये घातलेत परीसाठी. नाही परी? हां इकडे 1 मिनटं, इकडे माझ्याकडे ये 1 मिनटं, ये 1 मिनटं या, तुमचा एक व्हिडिओ घेतो, मग इकडे या. तसं नाही करू. इकडे बाळा. चक्कर येते चक्कर. हां आहे नाही, इकडे ये तू. मामी काकूला मारती काहून तू? चल सॉरी म्हण काकूला. काकू सॉरी म्हण काकूला, म्हण काकूला सॉरी म्हण. हां मारायचं नाही आता. हां आपली काकू आहे ना? हां आपली काकू आहे. काका मारीन मग, काकूला मारशील तू तर. काकूला मारू नाही. सॉरी म्हण काकूला, सॉरी म्हण काकूला. जा काकू सॉरी असं म्हण, जा म्हण काकूला, म्हण सॉरी लवकर, म्हण सॉरी म्हण. जा जा काकूकडे जा. पप्पा खवळले. चालूच राहतं तिचं. बाकी कोमल दिवे लावतीयस का? ओके. तर असा काही विषय आहे बघा. तुम्ही काय खाल्लं आज सांगा मला, काय खाल्लं? मग मला ठेवले नाही का? संपले. आणि मी काय खाऊ मग आता? पोळी काय खाऊ मी? भाजी रस. मला आप्पे पाहिजे. आता आप्पे करून देते की मला? आप्पे देते करून तू? सकाळी करेन सकाळी. बरं का ग, मला आप्पे ठेवले ना तुम्ही? खाऊन टाकलं मग. काय विषय आंबट तुम्ही? होतं ते मग खाऊन टाकलं. पण तुम्ही रविवारी करत असतात ना. आई म्हणलं कर आता लय दिवस. इकडे तू, इकडे मी कुठं बाहेर गेलो, तुला डोसा घेऊन येतो, तू आप्पे कोण ठेवले नाही माझ्यासाठी? पप्पासाठी कोण ठेवले नाही आप्पे? अरे अरे अरे, आणि तू व्हिडिओ कॉल केला सकाळी, मला दाखवले आप्पे. केव्हा दाखवले? गेलेच नव्हते तेव्हा. तेव्हा नव्हते केले. खाऊन घेतले एकटी ना? येईना खाली. कोणी काकून खाल्ले काय? मला ठेवले नाही ना तू? आईने नाही खाल्ले मी. आता मी तो डोसा आणणारच नाही. आता डोसा आणणारच नाही मी, नाही आणणार. दादा आणतात ना, दादा आणतात. नारळ पिलं तू? नारळ पिलं येते आता. कधी? आणले का? आणले का? नारळ आणचं तुला? बरं आणले ना नारळ, जा ना आण कोमल, जा नारळ देऊ आपण तिला. जा नारळ पितीन तू? हां बरं घेऊन ये पटकन. तिला नारळ चालू केलं ना? 2 मिनिटात सुरू करते म्हणजे. हा जाऊ द्याचं काय, ती तेवढं पाहिजे. ती खूप अशक्त झालेली मित्रांनो, त्यामुळे तिला नारळ वगैरे देणं चालू आहे. हां इकडे हां रस करायचं का? आंबे आणले का? बरं ठीक आहे. तर या आमच्या इथं म्हणा, इकडे बघ असं म्हण. आमच्याकडे म्हण, आमच्या इथे रस खायला या, लवकर या म्हण. हां पाऊस पडतोय, लवकर या म्हणा. पाऊस यायला म्हण, पाऊस यायला. हां लवकर या. हे आणलंय तिला. तर चला आम्ही नारळ पाचतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय. परी बाय कर. बाय.